नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला कानबाई देवीची मूळ कथा सांगणार आहे. कानबाई हा उत्सव फक्त खानदेशात म्हणजे धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये करतात. कानबाई या अवताराला जवळजवळ 9,000 वर्ष झाली अशी कथा आहे. तर कानबाई म्हणजे नक्की कोण? तर कानबाई म्हणजे सप्तशृंगी अवतारातील 40 शक्तिपीठातील एक मुख्य भाग असे मानले जाते. ज्यावेळेस सप्तशृंगी मातेने महिषासुराचा वध करून धड वेगळे केले, तेव्हा त्याचे शीर सोलतच आले. त्याचा पाठलाग सप्तशृंगी मातेनं केला, त्याचा कान पकडला. परंतु महिषासुराला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता की जेव्हाही शक्तीचा स्पर्श तुला होईल तेव्हा त्याच्या शरीरातून विजेच्या तुकड्यांसारखे तुकडे बाहेर पडतील आणि त्याची गर्जना पूर्ण खानदेशात होईल की ज्यामुळे प्रजेला पीडा होतील. तर सप्तशृंगी मातेने महिषासुराचा कान मुळासहित उपटला. ते स्थान म्हणजे आजचे जळगाव जिल्ह्यातील कानळदा हे गाव. कानळदा हे कानबाईचे जन्मस्थान असे मानले जाते, असा इतिहास आहे. कानळदा हे आमचे मामाचे गाव आहे, याचा आम्हाला जास्त आनंद होतो. तर कानबाई म्हणजे आदिशक्ती जगदंबेचाच एक अवतार आहे. ही माहिती मला श्री महामंडळेश्वर स्वामी माधवानंदजी सरस्वती खर्ची आश्रम, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव यांच्याकडून मिळाली. पुढील भागात आपण कानबाई उत्सव या विषयावर बोलू. धन्यवाद. कानबाई माता